आहे सध्या ठाण्यातील तीनाथ नाका परिसरामध्ये आणि महाविकास आघाडीकडनं बदलापूरमध्ये जे चिमुकडीवर जे घटना झाली आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं रास्ता रोको करण्यात येत आहे। काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण काही महिला पदाधिकारी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम काय सांगाल, काय एक मागणी आहे? जो काल बदलापूरच्या शाळेत जो काही 3-4 दिवसाआधी प्रकार झालेला आहे, जेव्हा 4 वर्षाच्या छोट्या मुलींवर जे अत्याचार झाले त्याचा निषेध तर आम्ही करतोच, पण ही जी प्रवृत्ती आहे दर दुसऱ्या दिवशी महिलांवर, दर दुसऱ्या दिवशी छोट्या मुलींवर जे अत्याचार होत आहेत, हा सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे। फक्त फाशी नकोय, फक्त फास्ट ट्रॅक नकोय, ह्या माणसाला आमच्या हवाले करा, त्याचं पब्लिक प्रॉसिक्युशन झालं पाहिजे। कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय सांगाल? पोलिसांना जो काय दबाव यंत्र आहे ते आमच्यावर वापरता येतं। खरे जे गुन्हेगार मोकाट फिरतायत त्यांना पकडता येत नाही। आम्ही फक्त त्या छोट्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करतोय, तर आमच्या कार्यकर्त्यांना अटक करतायत, आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करतायत। गृहमंत्री म्हणा, तुला पण बायको आहे, मुलगी आहे, आई आहे, जशी तुझी घरातली पब्लिक तशी ही जनता पब्लिक, यांचं संरक्षण 1500 रुपये नको, 1 रुपया पण नको आम्हाला फुकटचा, फक्त आम्हाला न्याय पाहिजे। आज मी पण बदलापूरमध्ये 5 वर्ष राहिली, याचा अपमान करता मला खुर्ची खाली कर घरात बाई, ठाणे शहरात आपण काही महिला मॅडम काय सांगाल, अशा प्रकारची घटना घडते वारंवार, काय सांगाल याबद्दल? आज सर्व जनता त्रस्त आहे आणि एकदम जनतेचा अगदी संताप अगदी अनावर झालेला आहे। मणिपूरसारख्या घटना घडत आहेत, काल कोलकात्याला झाल्या। जे परिचारिका आहेत, जनसेवा करणाऱ्या आहेत महिला, त्यांच्यावरती अगदी काल ताज्या घटना असताना आज काल बदलापूरला 4 वर्षाच्या मुलीवरती, त्या मुलीला खरंच काहीच तिच्यावरती जे घडत आहे त्याच्याबद्दल पुसटची कल्पना नसताना देखील इतका अमानुषी तिच्यावरती अत्याचार झाला, याचा तीव्र संताप आमचा ठाणेकर जिल्हा युती सेना, युवा सेना, महिला आघाडी हा तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आज एकत्र आला आहे। आणि सरकार निष्क्रिय सरकार आहे, ट्रिपल इंजिन आहे, लाडकी योजना आणि महिलांचं अजून आपल्याकडे काही पदाधिकारी आहे, काय सांगाल ताई? इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे, रास्ता रोको करण्यात आले, काय सांगाल? हे आंदोलन जे होत आहे ते पूर्ण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा महिला आघाडी, युवती सेना, युवा सेना सगळे आम्ही आज रस्त्यावर आलो आहोत। असे किती आंदोलन आम्ही घेणार, असे किती महिलांच्या बाबत अशा सगळ्या घटना होत राहणार, हे किती सहन करायचं? गृहमंत्री, मुख्यमंत्री या देशाचे काय करत आहात? हे जी घटना घडलेली आहे त्या मुलीचं वर्ष 4 वर्षाची होती, 6 वर्षाची होती, त्या माणसाने तिचा जे पण अत्याचार तिच्यावर केले आहेत, हे गरजेचं होतं का? त्या मुलीला माहिती होतं की तिच्यासोबत काय होणार आहे? आम्ही पण मुली आहोत, तुमची पण बहीण होऊ शकते, उद्या तुमची आई होऊ शकते। हे जे अत्याचार होत आहे हे फक्त एक जेंडरला होत नाहीये, कुठल्या एज ग्रुपला लिमिटेड नाहीये। तुमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, रेल्वे रोको झालेला, आता रास्ता रोको झालेला, काय म्हणणार? या आंदोलनचा आम्ही पहिला तर ह्याचा निषेध करत आहोत। असे किती आंदोलन आम्ही घ्यायचा? सरकार कधी जागा होणार? कधी ते लोक याच्या बाबतीत काय अमेंडमेंट्स करतील? कधी शक्ती बिल पास केला आमच्या, पण त्यांनी काय पुढे तसं केलं नाही। कधी कितीपर्यंत होत राहणार? कधी आपल्यासोबत अजून काय पदाधिकारी आहेत, सर काय सांगाल? आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे, महाविकास आघाडी करणं, काय सांगाल? अरे अशा प्रकारे हे नराधम जे काम करतात यांना फाशी दिली पाहिजे। आणि तो भडवा वामन म्हात्रे जिल्हा, तो तिकडचा माजी नगराध्यक्ष, तो काय त्या एका पत्रकारांनी अशा लोकांना रस्त्यावर तुडवलं पाहिजे। एका महिला पत्रकाराला बोलतो तो की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू बातमी दाखवते, म्हणजे या भडव्याला, त्या म्हात्रेला, वामन म्हात्रेला रस्त्यावर तुडवलं पाहिजे। अशाच प्रकारे आपण जर पाहिलं या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, फाशी द्या अशी प्रकारची मागणी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण इथे अजून महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल? सरकार 3 इडियट सरकार, फाशी द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।